लग्न झाल्यापासून खरंच जानू वेडी की जयंत वेडा? कारण जानूच्या वेड्यापणामुळे लक्ष्मीचा जीव धोक्यात. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. घडतं असं, जयंत उठतो तर जानू शेजारी नसते. तो आता जानू जानू करतो आणि खाली येतो. जानू किचन मध्ये असते. तू जानू काय करतेस? ती आई बाबा सगळे येणार आहेत ना, त्याची तयारी. तू जानू मी तुला मदत करू का? ती हो करा ना. तू ठीक आहे, मी फुगे लावू का? जानू म्हणते लावा. मनात म्हणते लावू दे त्यावरूनच वेड वाटेल. आणि म्हणते जयंत तुम्हाला माझी पडलेलीच नाहीये. तो जानू काय झाली? ते तुम्ही खाली येताना हा कटआउट आणला म्हणजे तुम्हाला फक्त हिची काळजी आहे, माझी अजिबात नाही. जानू तर जयंतला खूप चिडी लावत असते. इकडे सिद्धू संपत घरात येतात. निलांबरी जाम घाबरते. सिद्धू म्हणतो काय झालं? भावना म्हणते काहीच नाही. तर मला असं वाटतं तुम्ही काहीतरी लपवताय, पण सगळ्याच नकार देतात. सिद्धू आणि संपत निघून जातो. सिद्धू आता भावनाला आवाज देतो. भावना म्हणते आई मी येते. निलांबरी पटकन आत पळून जाते. पण रेणुका म्हणते थांब भावना, हे बघ आपल्या घरामध्ये आधीच प्रॉब्लेम चालू आहे. तू जर सिद्धूला निलांबरीबद्दल सांगितलं तर अजून प्रॉब्लेम होतील. भावना म्हणते आई सांगायला तर पाहिजे ना, पण रेणुका अडवते. ते ठीक आहे नाही सांगत. भावना निघून जाते आणि रेणुका तिरका स्माईल करते. यावरून असं वाटत असतं की रेणुका मुद्दाम वागत असते. श्रीनिवासला स्वप्न पडतं की लक्ष्मी गेली. तो आता मोठ्याने ओरडतो आणि जागा होतो आणि लक्ष्मीला उठवायला लागतो. लक्ष्मी म्हणते अहो काय झालं तुम्हाला? तो काहीच नाही, जानूच्या घरी जायचंय ना. इकडे सिद्धू भावनाचे पाय चेपून देतो आणि तिथे काय काय घडलं हे भावनाला सांगत असतो. भावना म्हणते पुरुष किती सहन करतात ना. आता ती पण सिद्धूचे पाय चेपून देते. जानूच्या घरी जायचं असतं म्हणून दोघं पण आवरतात. आता लक्ष्मी, श्रीनिवास, विना, व्यंकी, भावना आणि सिद्धू जानूच्या घराबाहेर पोहोचतात. घरामध्ये जानू जयंतला चिडवत असते. कटआउटला बघून तो मोठ्याने ओरडतो ए जानू तुझ्यामुळे आमच्या दोघांमध्ये भांडण होतंय. आता मी तुला सोडणार नाही. तो आता काडी पेटवतो आणि तिच्या अंगावर टाकतो. बघता बघता कटआउट पेट घेतं. जानू खूप नाटक करत असते आणि म्हणते आई आणि बाबा का नाही आले अजून? ती मोबाईल घेते आणि लोकेशन बघते तर ते बाहेर आलेले असतात. जानू आता रडायचं नाटक करत असते. तेवढ्यात सगळे आत येतात. आग बघून सगळेच घाबरतात आणि जानू जानू करतात. लक्ष्मी म्हणते जानू अगं हे सगळं काय चाललंय आणि जयंतला काय झालंय? ते असं का वागतायत? जानू म्हणते आई ते लग्न झाल्यापासून असंच वागतायत. श्रीनिवास, भावना आणि सिद्धू म्हणतात तू आम्हाला काय नाही सांगितलं? जानू म्हणते मला वाटलं तुम्हाला त्रास नको द्यायला. आता सगळे भावनाला समजवत असतात पण खरं तर लक्ष्मी आलेली असते ते जयंत सोबत बोलायला. कारण जयंतमुळे तिची कंपनी चालणार असते आणि जानूच्या मूर्खपणामुळे त्याच्यावर पाणी फिरतं. आता लक्ष्मीला खूप टेन्शन येतं. तिच्या छातीत दुखायला लागतं. जयंत वेड्यासारखं करत असतो म्हणून सिद्धू त्याला नेतो आणि बेडरूम मध्ये झोपवतो. भावना, जानू आई आई करत असतात. श्रीनिवास म्हणतो लक्ष्मी काय झालं तुला? विना म्हणते बाबा बघा ना आईच्या छातीत दुखायला लागलं. आता तर हात पण दुखतोय. मला तर खूप भीती वाटते. आता लक्ष्मीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि सिद्धू मोबाईलवरून सांगत असतो की कुठे जायचं. निलांबरी बघते घरामध्ये कुणीच नाही. आता ती रेणुकाला पाय चेपायला लावते. रेणुकाला फोन येतो पण निलांबरी काही घेऊ देत नाही. जानू भावनाच्या गळ्यात पडते आणि म्हणते ताई हे माझ्यामुळेच झालं ना. आता भावना तिला समजवते पण जानू मात्र पुन्हा रागात येते आणि म्हणते जयंत ह्या लोकांना तर तुझी काळजी वाटते. मला वाटत होतं त्यांना तुझा राग येईल पण नाही. आता तुझा राग येण्यासाठी मला काहीतरी करावंच लागणार. यावरून असं वाटत असतं की जानूमध्येच काहीतरी गडबड आहे. जयंत शुद्धीर येतो आणि जानू जानू करत असतो आणि म्हणतो कुठे गेली माझी जानू? सिद्धू म्हणतो जयंत मी सिद्धिराज. अरे जानू खाली आहे, भावनाशी बोलते. तो काय बोलते ती? काय सांगते भावना ताईला? तो माहित नाही पण काहीतरी शेअर करत असेल. लक्ष्मीला स्ट्रेचरवर टाकून येतात. डॉक्टर आत घेऊन जातात. श्रीनिवास विचारतो डॉक्टर लक्ष्मी बरी आहे ना? डॉक्टर म्हणतात आता काहीच सांगू शकत नाही, फक्त शांत राहा. आता मात्र व्यंकी, विना खूप रडायला लागतात. श्रीनिवास व्यंकीला म्हणतो तू का रडतोस? अरे लक्ष्मी बरी आहे. तर तुम्हाला काय वाटतं ही जानू वेडी आहे की जयंत? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.